गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजकाल ना ब्लॉग टाकासाठी खूपच लेट होऊन राहिलं, कारण कसं आहे ना, पार्लरच्या कामामुळे घरी आल्यावरही कामं राहते बापा, तर काही होत नाही जास्त ब्लॉग एडिटिंग करणं. त्याच्यामुळे जसा वेळ भेटते तसा मी ब्लॉग टाकतो. मग आज पार्लरला गेली तर पार्लरला आज चालली होती स्ट्रेटनिंग करणं. मग पटकन घेतलं मी ना, स्ट्रेटनिंग करायला लागून गेली मी. मग स्ट्रेटनिंग इटिंग केल्यानंतर मग आज काही जास्त कामं नव्हते पार्लरमध्ये. मला लवकर घरी यायचं होतं, कारण पाहुणे आले होते घरी, सगळ्या ताईगी आल्या होत्या, तेल जेवण करायला सांगितलं होतं. त्याच्यानं मग काय म्हटलं, घरी आज स्वयंपाकही बनवा लागते, तर घरी गेली मग लवकर. तर इकडे माझ्या सगळ्या बहिणी मस्त कामं करायला लागूनही गेल्या होत्या. मोठ्याच चांगल्या आहे बाबा माझ्या बहिणी, माझ्या आता हातही नाही लागू दिला. मग म्हटलं चला आपल्या आता भाजी तरी होऊ द्या. मग पनीरचे तुकडे करायला घेतले. मला लय मजा येते पनीरचे तुकडे करायसाठी. आणि इकडे हे मस्त सगळे लेकरं खेळून राहिले होते. सगळ्याला जेवण करायला सांगितलं होतं, ती एवढी लेकराची गर्दी झाली होती की बस माझ्या घरही कमी पडून राहिलं होतं बाबा त्या लेकराच्यानं. आणि त्याच्यात ह्या दोन बहिणी माझ्या लेकरापेक्षाही लेकरं बनले होते. त्या लेकराला सारख्यासुद्धा खेळू नाही देते, त्याच्या याच्यात जाऊन धिंगाणा करते ह्या दोघीजणी. आणि मग मस्त सगळ्यासाठी स्वयंपाक बनवला. स्वयंपाक बनवल्यानंतर मग बसले आणि हे पा कशा हेल्प करू लागते. तर माई बसली होती, हे पाताई माई पोळ्या लाटून देऊ राहिली होती. मी इकडे आपलं ब्लॉगिंग करता करता मस्त पोळ्याही शेकून राहिली होती. भाजी बनवली होती, मस्त भाजी शिजवून राहिली होती बुवा आपली एका साईडनं. मग घेतलं वाढण करून सगळेजण मिळून मस्त जेवण करायला. भांडे घासाची जीवावर येते म्हणून मग मी आता विकत जाऊन पातळ आणि डोनेच आणून घेतले होते. मग तेच घेऊन बसलो आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो, कारण मला माहीत आहे लय मोठे भांडे निघते आणि ते मलाच घासायला लागते म्हणून. मग मी माई आधीच सुधरून घेतली बा. छोटी तर पहिलेच जीवन घेतली होती भाऊजी गिजी सोबत, हिरे काम करायची मोठी जीवावर येते. मग मस्त जेवण घेऊन केलं. त्याच्यानंतर आज मला मेहंदीचा ऑर्डर होता दुसऱ्या दिवशी, तर मग मेहंदी काढायला गेली होती. मग पहा कशी झाली मग मेहंदी, सांगा कमेंटमध्ये. चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करतो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.